नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत कोबीची पचडी. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे 1 वाटी कोबी घेतला आहे, हा बारीक किसून घेतला आहे. त्यानंतर 1 कांदा घेतला आहे बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, 1 मोठा चमचा दही, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट, हिंग, मोहरी, जिरं, मीठ आणि तेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे हे मिक्सिंग बाउल घेतलं, यामध्ये आपण एक एक करून सगळ्या वस्तू ॲड करून घेणार आहोत. सगळ्यात आधी कोबी, त्यानंतर कांदा, टोमॅटो, त्यानंतर दाण्याचं कूट, दही, चवीनुसार मीठ. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. यामध्ये दह्याऐवजी तुम्ही लिंबू पिळलात तरीही चालेल. आता इथे हे सगळं छान मिक्स करून घेतलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. इथे गॅसवर पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेणार आहोत. तेल छान तापू द्यायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरच्या. छान अशा प्रकारे ही फोडणी तयार करून घेतली आहे इथे. आता गॅस बंद करायचा. ही फोडणी छान थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्या पचडीमध्ये ही फोडणी टाकणार आहोत. आता यामध्ये आपण तयार केलेली फोडणी टाकून घेणार आहोत. आणि कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली पचडी इथे सर्व करायला रेडी आहे. चविष्ट आणि पौष्टिक अशी कोबीची पचडी बनवून तयार आहे. तर आजची आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तसंच तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.